नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. दामदुप्पट परताव्याच्या आमिषाने 65 लाखांची फसवणूक. गुंतवणुकीवर दामदुप्पट परतावा देण्याच्या आमिषाने गुंतवणूकदारांची 64,98,897 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी येथील ताराराणी चौकातील TJW लर्निंग सोल्युशन्ससह संलग्न कंपन्यांचे प्रमुख समीर सुभाष नार्वेकर राहणार माणगाव जिल्हा रत्नागिरी याच्यासह 6 जणांविरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संशयिताच्या अटकेसाठी पोलिसांची पथके ठिकठिकाणी रवाना झाली आहेत. वीणा नितीन लकडे वय 42 राहणार पुईखडी राधानगरी रोड कोल्हापूर यांनी फिर्याद दिली. समीर नार्वेकरसह नेहा समीर नार्वेकर, चिन्मय पालकर, विजय तपाडे राहणार श्वेता अपार्टमेंट ताराबाई पार्क कोल्हापूर, निखिल सुर्वे शेख बंगलो वालावलकर हायस्कूल जवळ मुक्त सैनिक वसाहत कोल्हापूर, अमित बालम अशी त्यांची नावे आहेत. मुख्य सूत्रधार समीर नार्वेकर पत्नी नेहासह संचालकांनी 2023 ते दिनांक 21 मार्च 2025 काळात ताराराणी चौक परिसरात TJW लर्निंग सोल्युशन्ससह संलग्न कंपनीचे कार्यालय थाटले. कंपनीमार्फत शहर जिल्ह्यासह कर्नाटकात सेमिनार घेऊन गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्याचे आवाहन केलं. वीणा लकडे यांनी 17 लाखांची गुंतवणूक केली. शिवाय 9 गुंतवणूकदारांनी एकूण 64,98,897 रुपयांची कंपनीकडे गुंतवणूक केली. मुदतीनंतर परतावा मिळण्यासाठी गुंतवणूकदारांनी तगादा लावताच सूत्रधारासह संचालक कंपनी कार्यालयाला टाळे ठोकून पसार झाले. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.